सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत अधिक मास महिन्यामध्ये आईची ओटी का भरावी आणि तसेच ज्याप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपल्याकडे जवयाला दान देणे किंवा ब्राह्मणाला दान देणे जेवढे महत्त्वाचे मानले जाते त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचे आणि एक कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे काम म्हणजेच आईची ओटी भरणे। तर ही ओटी कुणी भरावी, कधी भरावी आणि आपल्याला ओटी का भरायची आहे, यामध्ये आपण कोणत्या वस्तू देऊ शकतो, अशा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वप्रथम अधिक महिना म्हणजेच अधिक मास, त्याला बऱ्याच भागांमध्ये धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असे आपण म्हणत असतो। ज्याप्रमाणे या महिन्यात भगवान विष्णूंना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, म्हणजेच त्यांची पूजा आपण ही केली तर त्याचे फळ आपल्याला अधिक पटीने हे मिळत असते। तर त्याचप्रमाणे जवयाला दान देणे किंवा गरजू व्यक्तींना दान देणे जेवढे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर एक सुंदर अशी परंपरा म्हणजेच आईची ओटी भरणे, म्हणजेच आपल्याला आपल्या आईविषयीची कृतज्ञता व्यक्त ही करणे। तर मुलीच्या आयुष्यामध्ये आईचे स्थान हे खूप मोठे असते, कारण ज्याप्रमाणे एक आई ही तिच्या संसारामध्ये सर्व गोष्टी करत असते, त्याच बघून मुलीसुद्धा तिच्या संसारामध्ये ह्या सर्व गोष्टी करत असते आणि सर्व आपले सुख दुःख हे आईला सांगत असते। तर ज्याप्रमाणे आई आपल्या मुलींसाठी संपूर्ण आयुष्य हे समर्पित करते, त्याचप्रमाणे आईबद्दल प्रेम आणि आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्येच आईची ओटी ही भरायची असते। तर ज्या स्त्रिया सुवासिनी आहेत त्यांनी त्यांच्या आईला लक्ष्मी स्वरूप मानून आईची आपल्याला ओटी ही भरायची आहे। तसेच आईची पूजा करून आपल्याला तिचा आशीर्वाद हा घ्यायचा आहे। आईचा आशीर्वाद घेतल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी ही वाढत असते। आईची ओटी भरताना आपल्याला प्रार्थना ही करायची आहे की या जन्माप्रमाणे पुढच्या जन्मी ही मला तूच आई म्हणून मिळो, अशी ही एक प्रेमाची आणि जिव्हाळ्याची भावना या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातून आपण व्यक्त करत असतो। आपण बऱ्याच वेळा आई ही मुलीची ओटी भरत असते, पण आईची ओटी भरणे हे आपल्याला नेहमी आपण करत नाही। तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला ही प्रथा म्हणजेच ही जी आपल्याकडे चालत आलेली परंपरा आहे ही जरूर पूर्ण करायची आहे आणि आईला एक वर्षातून म्हणजेच 3 वर्षात न येणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये आपल्याला आईचा आशीर्वाद हा जास्त आपल्याला घ्यायचा आहे। तसेच आपल्याला आईच्या ओटीमध्ये भरत असताना आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढ्या वस्तू आपण आईला देऊ शकतो। जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही एक साधा पीस आणि गहू किंवा तांदूळ ह्या छोट्या वस्तू देऊनसुद्धा आईची ओटी ही भरू शकता। पण जर तुम्हाला शक्य असेल तर या ओटीच्या सामानामध्ये तुम्ही साडी किंवा आईला हवं असेल तर एखादी आवडती वस्तू, जोडवे हे सुद्धा तुम्ही आईला देऊ शकता। त्याचबरोबर सुवासिनीच्या वस्तू म्हणजेच आपल्याकडे बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र असो किंवा एखादा गजरा असो, अशा ह्या छोट्या छोट्या वस्तू देऊनसुद्धा आपण आईची ओटी ही भरू शकतो। तर आपल्याकडे जर तुमची आई ही सुवासीन नसेल तर तुम्ही तिची ओटी न भरता आपल्याला आपली मावशी किंवा काकू, ज्यांना तुम्ही आईच्या समान मानतात, त्यांचीसुद्धा तुम्ही ओटी या महिन्यामध्ये जरूर भरू शकता। अशी ही आईची ओटी भरणे हा केवळ एक विधी नसून तर आईबद्दलचे आपले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर असा आपल्याकडे संस्कार हा मानला जातो। तर तुम्हीसुद्धा या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर आईची ओटी ही जरूर भरा। जर तुम्हाला कुठेच जाणे किंवा कुणाचीच ओटी भरणे शक्य नसेल तर तुम्ही आईला मनामध्ये बोलून, मनामध्ये मानून देवीची ओटीसुद्धा या महिन्यामध्ये तुम्ही भरू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती तुम्ही अधिक महिना विशेष संपूर्ण 33 दिवसाची कथा वाचन हे जरूर बघू शकता। यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।